हाय, हॅलो आणि नमस्कार. मी वर्षा तुमचं स्वागत करते वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे इम्युनिटी बूस्टर लड्डू. तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्धा किलो बदाम, अर्धा किलो काजू आणि आपण आज लाडू बनवण्यासाठी जेवढेही इन्ग्रेडियंट वापरणार आहोत ते गुणधर्माने थंड आहेत. त्यानंतर घ्यायचे आहेत आपल्याला पाव किलो मखाणे, 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम पंपकिन सीड्स, 100 ग्रॅम पिस्ता, 100 ग्रॅम मगज बी, 100 ग्रॅम मनुके आणि खोबऱ्याच्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत. अर्धा किलो शेंगदाणे आणि 1 किलो गूळ आणि त्याच सोबत घेणार आहोत 500 ग्रॅम खजूर. तर खजूर आपल्याला इथं मी व्हिडिओत दाखवली त्या पद्धतीने आपल्याला त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आपण उन्हाळ्यात हे लाडू रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तयार करत आहोत. खजूर हे शरीराला त्वरित ऊर्जालोह म्हणजेच आयर्न आणि पोटॅशियम प्रदान करते, थकवा दूर होतो आणि पचनक्रिया सुधारते, अशक्तपणासुद्धा कमी होतो आणि उन्हाळ्यात होणारा बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला सर्व पदार्थ तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर सर्वात प्रथम आपण अक्रोड घेणार आहोत. अक्रोडने शरीराला थंडावा मिळून मेंदू तीक्ष्ण होतो, स्मरणशक्ती वाढते. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे उष्णता कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते. पुढे आपण घेणार आहोत पिस्ता. तर पिस्ता हा शरीराला थंडावा, त्वरित ऊर्जा, आवश्यक जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट प्रदान करते. हृदय, डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम, पचनक्रिया सुधारते आणि थकवा दूर करण्यास मदत करते. आता आपण घेणार आहोत बदाम. तर बदाम ही आपल्याला तात्काळ ऊर्जा प्रदान करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, त्वचा, केस, हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. आता पुढे आपण घेणार आहोत काजू. तर काजू हे एक पॉवर हाऊस आहे. त्यात भरपूर प्रमाणात खनिज आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते, मस्तिष्क तेज ठेवते, भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे आणि वजन कमी करण्यास मदत करते, शरीराला थंडावा देखील प्रदान करते. तर आता पुढे आपण घेणार आहोत शेंगदाणे. तर शेंगदाणे मी इथे अर्धा किलो घेतलेले आहे. शेंगदाणे देखील आपल्या शरीराला थंडावा प्रदान करतात, पचनास हलके आहेत, मधुमेहावर नियंत्रण ठेवतात, सांधेदुखीसाठी उपयोगी आहे, फायबर आणि जीवनसत्वे आहे, थकवा देखील दूर होतो. तर पुढे आपण घेणार आहोत पंपकिन सीड्स आणि मगज बी. हे दोघंही गुणधर्माने थंड आहेत. दोघांमध्ये अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास हे दोघंही मदत करतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. झिंक, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतो. पुढे आपण घेणार आहोत खोबरे. तर यात नैसर्गिक थंडावा असतो, हायड्रेशन वाढवते, पचनक्रिया आणि त्वचेचे आरोग्य उत्तम राखते. पोटॅशियम आणि खनिज असल्याने उष्णता कमी होऊन थकवा दूर होतो आणि पोटातील जळजळ कमी होते. आता आपण हे लाडू पूर्णपणे गावरानी तुपात बनवणार आहोत. तर उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणात तूप खाणे शरीराला थंड ठेवण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि त्वचेला ओलावा देण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुपातील हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, उन्हाळ्यातील थकवा कमी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना दूर ठेवण्यास मदत करते. पुढे आपण बघणार आहोत मखाणे. मखाणे म्हणजे कमळाच्या बिया. भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट आहेत. यात कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत राहतात, पचन सुधारते आणि गुणधर्माने हे थंड आहेत. आता हे सर्व पदार्थ आपल्याला एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता हे पदार्थ आपल्याला खूप जास्त पिठासारखे बारीक करायचे नाही, थोडे दरदरीत राहू द्यायचे आहेत. तर आता मी इथे काजू, बदाम हे मिक्सरमध्ये करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा करून घेतले आहे. यांना तुपामध्ये छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातील ओलावा कमी होईल. जर आपल्याला वाटले तर आपण ह्या लाडूंमध्ये खसखसचा देखील उपयोग करू शकतो. खसखससुद्धा गुणधर्माने थंड असते आणि शरीरासाठी सुद्धा चांगली असते. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डोकेदुखीचा देखील त्रास होतो, तर खसखस ही त्यावर रामबाण उपाय म्हणून बघितले जाते. म्हणजेच सुंठ, खसखस, वेलची पूड, रवा, मैदा यापासून लाडू बनवून ते सकाळी खायला दिले जाते. याने मायग्रेनचा त्रास पूर्णपणे बंद होतो. हे पूर्वीच्या काळी केले जायचे. तर इथे आता आपल्याला खजूरसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. तर खजूर थोडं प्रमाणात घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे, नाहीतर भांडं खराब होऊ शकतं, याची तुम्ही काळजी व्यवस्थित घ्या. तर तुम्ही बघू शकता आता माझे इथे जेवढे इन्ग्रेडियंट आपण बारीक केले होते तेवढे सगळे मी इथे एकत्र करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये खजूर टाकून घेतलेली आहे. आता अगोदर आपल्याला हाताच्या साहाय्याने
व्यवस्थित खजूरचे गोळे मोकळे करून ते पिठामध्ये एकत्र करायचे आहे. तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खजूर अशी मोडून व्यवस्थित पिठामध्ये तिला एकत्र करून घ्या. आता लाडूंना बाइंडिंग यावी यासाठी मी तूप गरम करून त्यामध्ये गूळ घालून घेणार आहे. तर साधारण मला इथे पाव किलो गूळ लागलेला आहे. 1 किलोचा मी गूळ तुम्हाला दाखवला होता. पण मी 1 किलो गूळ पूर्ण यूज केलेला नाही आहे. पाव किलो गूळच मला लागलेला आहे. तर साधारण पाव किलो तूप आणि पाव किलो गूळ इथे मी पूर्ण लाडूंमध्ये यूज केलेला आहे आणि खजूरसुद्धा मी इथे यूज केलेला आहे. तर उन्हाळ्यात गूळ खाणे हे अत्यंत फायदेशीर आहे. कारण ते शरीर थंड ठेवते, पचन सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. शरीरातील खनिजे संतुलित राखते आणि रक्त शुद्ध करण्यासाठीही मदत करते. गूळ हा जास्त प्रमाणात आपल्याला शिजवून घ्यायचा नाहीये. 1-2 उकळ आली की लगेचच आपल्याला गॅस बंद करून जे मिश्रण आपण तयार केलेले आहे, त्यामध्ये हे गूळ आणि तुपाचा घोळ आपल्याला टाकायचा आहे आणि चमचा किंवा उलटणीच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण एकत्र करायचे आहे. गूळ गरम असल्यामुळे कोणीही पटकन हाताने मिश्रण एकत्र करू नका. थोडं थंड झालं की आपण लगेचच हाताच्या साहाय्याने मिश्रण हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता की मी कशा पद्धतीने मिश्रण एकत्र केलेलं आहे. तर आता इथे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता मी इथे हाताने मिश्रण एकजीव करून घेते. तर मी तुम्हाला इथे प्रत्येक इन्ग्रेडियंटची माहिती, त्याचे गुणधर्म सर्व इथे प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून सांगितली आहे. आणि या लाडूमध्ये टाकलेल्या प्रत्येक इन्ग्रेडियंटमध्ये थंडावा, मॅग्नेशियम, पोटॅशियम, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करणारे आणि शरीराला खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट प्रदान करणारे इन्ग्रेडियंट आपण यूज केलेले आहे. आणि म्हणूनच या लाडूंना मी इम्युनिटी बूस्टर लाडू असं म्हणते आहे, की जो लाडू आपण दिवसातून एक जरी खाल्ला तरी आपल्याला भरपूर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होणार आहे आणि ज्याची उन्हाळ्यात भरपूर गरज असते. कारण शरीर डिहायड्रेट होतं. तर तुम्ही हा एक लाडू जरी खाल्ला तरी शरीर हे हायड्रेट होणार आहे आणि तुमच्या शरीरातली कमतरता भरून येणार आहे. तर प्रत्येकाने उन्हाळ्यात ही लाडूची रेसिपी ट्राय करा. आणि हे लाडू लहान बाळांपासून तर म्हाताऱ्या आजोबांपर्यंत हे लाडू चालणार आहेत. 1 वर्षाच्या बाळाला देखील तुम्ही देऊ शकता. मी सुद्धा माझ्या बाळाला देते आणि तो देखील आवडीने खातो आणि लहान बाळाचे शरीर भरण्यास सुद्धा मदत होते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला नक्की हे लाडू देऊ शकता. खूप चांगले आहे शरीरासाठी हे लाडू. फक्त लहान बाळांना देताना एक काळजी घ्या की लाडूची साईज ही थोडी कमी करावी. म्हणजे छोटी साईज ठेवावी लाडूची, जेणेकरून बाळाला काही त्रास होणार नाही. आणि मोठ्यांसाठी आपली मीडियम साईज आपण इथे घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता मी 2 साईजमध्ये लाडू तयार केलेले आहेत आणि इथे माझे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग बाय.